देवाचा महिमा असो, ते एक आनंददायी फळ बनले. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्याला पहिला आणि शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. याकोब 5:7-8. शेतकरी धीराने पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारचे फळ मिळवण्यासाठी नाही, तर मौल्यवान फळ मिळवण्यासाठी वाट पाहतो. करिंथकरांना लिहिलेल्या पौलाच्या पहिल्या पत्रात आपण वाचतो की आपण देवाचे शेती आहोत. देवाचे सेवक ते आहेत जे लावतात आणि पाणी घालतात. येशू म्हणतो आपला देव शेतकरी आहे. येशू द्राक्षवेल आहे आणि आपण प्रत्येकजण वेलीच्या फाटे आहोत. येशू म्हणतो की फांदी फळ देत नाही, ती कापली जाते आणि बाहेर टाकली जाते, आणि सुकते म्हणून लोक ती गोळा करतात आणि अग्नीत टाकतात आणि जाळून टाकतात. ज्यांना गौरवाच्या सिंहासनासमोर आणले जाते ते डाव्या बाजूला असलेल्या शेळ्यांसारखे असतात. जरी ते येशूचे मेंढरे असले तरी त्यांना येशूचा इच्छित अनुभव नाही, अन्यथा ते निष्फळ वाटतात, म्हणून त्यांना न्यायाच्या दिवशी नरकाच्या शाश्वत अग्नीत टाकले जाते. म्हणून हे निश्चित आहे की आपण देवाचे लोक, ज्यांना देवाच्या उपस्थितीत आणले जाते, ते फलदायी असले पाहिजेत. येशूने आपल्याला त्याच्यामध्ये निवडले आहे किंवा आपल्याला मंडळीच्या शरीरात ठेवले आहे, जेणेकरून आपण फळ द्यावे आणि आपले फळ टिकून राहिले पाहिजे. शिवाय जर आपण आपल्या प्रिय येशूच्या द्राक्षमळ्याच्या म्हणजेच मंडळीच्या अतिशय फलदायी टेकडीवर असताना रानद्राक्षे पिकवली, तर आपला देव आपल्याला नष्ट करेल. म्हणून आपल्या देवाची आपल्याबद्दलची इच्छा आहे की आपण फलदायी असावे, म्हणजे चांगले फळे देणारे किंवा मौल्यवान फळे देणारे असावे. कारण आपण आपल्या देवाचे असायला हवे. आपल्या देवाने आपल्याला बोलावले आणि सोडवले, कारण त्याने आपल्याला त्याच्या उपस्थितीत मौल्यवान पाहिले आहे. म्हणूनच आपला देव आपल्याकडून मौल्यवान फळांची अपेक्षा करतो. जेव्हा आपण याबद्दल अधिक स्पष्टपणे शिकतो, शुलेम करिणी ही ख्रिस्ताच्या वधूसाठी सावली आहे. म्हणते की तिने तिच्या प्रियकरासाठी सर्व नवीन आणि जुनी फळे ठेवली. फक्त त्याच नाही तर सर्व स्वादिष्ट फळे आहेत. म्हणून आनंददायी फळे देणारे बनण्यासाठी आपल्याला पहिल्या आणि नंतरच्या पावसाने मौल्यवान फळे म्हणून बदलणे आवश्यक आहे. देवाचे वचन असलेल्या पावसामुळे आणि दैवी शिकवणींमुळे आपल्याला वाढ होत आहे. देवाच्या सेवकांनी, देवासोबत काम करणाऱ्यांनी पाणी पाजावे, म्हणून आपल्याला मिळणारे सिद्धांत आणि उपदेश आपल्याला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण बनवतात आणि त्याद्वारे आपण आनंददायी, मौल्यवान फळे बनतो. जेव्हा आपण गीतरत्नेत वाचतो तेव्हा आपल्या जीवनात मौल्यवान फळे बनण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारची आनंददायी फळे मिळावी लागतात, अन्यथा आपल्याला 100 पट फळ द्यावे लागेल. मत्तय आणि मार्क यांच्यानुसार शुभवर्तमानात आपण वाचतो की चांगल्या जमिनीत पेरलेले बीज 30 पट, 60 पट आणि 100 पट उत्पन्न देते. हे 3 प्रकारचे उत्पन्न आपल्याला मानवीरित्या उत्तेजित करून प्रोत्साहित करते, जेणेकरून आपण 100 पट अनुभवात जाऊ. जेव्हा आपण आध्यात्मिकरित्या मत्तय आणि मार्कच्या सुवार्तेला ओलांडून लूकच्या सुवार्तेकडे येतो, किंवा जेव्हा आपण शास्त्रवचनांमध्ये खोलवर जातो, तेव्हा 30 आणि 60 पट जास्त नसतात, तर आपण वाचतो की चांगल्या जमिनीत पेरलेले बीज 100 पट उगवते. आपल्याला अनुभवांनुसार आणि दैवी ज्ञानानुसार दैवी वाढ मिळते आणि त्याद्वारे आपण सर्व गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये वाढतो जो मस्तक आहे, अगदी ख्रिस्त देखील. त्यामुळे आपल्याला 100 पट परिपूर्ण उत्पन्न मिळते. या अनुभवापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या जीवनातील अनुभवाचे बारकाईने निरीक्षण करूया, जो आपल्याला असला पाहिजे. तो म्हणजे वचन ऐकणे, ते चांगल्या अंतःकरणात ठेवणे आणि धीराने फळ देणे. शेतकरी आपल्यासाठी मौल्यवान फळाची धीराने वाट पाहतो, तसाच धीर धरा आणि आपले हृदय स्थिर करा, असे म्हटले आहे. थोडक्यात, आपण मौल्यवान फळे असलेले किंवा सर्व प्रकारची आनंददायी फळे असलेले असे बनावे, जेणेकरून 100 पट उत्पन्न मिळेल. येशू म्हणतो की प्रामाणिक आणि चांगले हृदय ठेवून धीर धरा. या प्रसंगी आपण आपल्या हृदयाचे महत्त्व अगदी स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. जेव्हा आपण तारणाच्या आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे लक्ष देतो, आपला देव काही गोष्टी करतो जेणेकरून तो आपल्याला त्याच्या नियमांनुसार चालण्यास आणि त्याचे निर्णय पाळण्यास आणि ते पाळण्यास मदत करेल. देवा, दगडी हृदय काढून टाक आणि आम्हाला मांसाचे हृदय दे आणि त्याचा आत्मा आमच्यात ठेव. हा जुन्या करारातील संतांचा अनुभव नाही, तर आपण नवीन करारातील मंडळीचा अनुभव आहोत. आमचा देव आम्हाला सत्याचा आत्मा, सांत्वनदाता, आमच्यासोबत सदैव राहण्यासाठी देवो. देवाचा आत्मा आपल्यामध्ये आणि आपल्या शरीरात राहतो, जेणेकरून आपण देवाचे मंदिर बनू.
हा जुन्या कराराच्या काळातील अनुभव नाही, तर सध्याचा अनुभव आहे. सत्याचा आत्मा आपल्याला सर्व गोष्टी शिकवो आणि सर्व गोष्टी आठवणीत आणो, जसे आधी भाकीत केले होते की आपण त्याच्या नियमांनुसार चालू आणि त्याचे निर्णय पाळू आणि त्याप्रमाणे वागू. खरं तर देवच आपल्याला प्रामाणिक आणि चांगले हृदय ठेवण्यास आणि 100 पट फळे देण्यास मदत करतो. तर आपले अंतःकरण मागे न हटता स्थिर असले पाहिजे, नाहीतर आपल्या आयुष्यातही शलोमोनाच्या आयुष्यात घडल्यासारखेच घडेल. देवाने शलोमोनाला शहाणपण आणि समजूतदार हृदय दिले आणि समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके विशाल मन दिले. पण शलोमोनाच्या आयुष्यात त्याचे मन मोहित झाले आणि त्याच्या देव परमेश्वराबरोबर त्याचे मन पूर्णपणे राहिले नाही. त्यामुळे त्याचे मन देवापासून दूर गेले आणि परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. जरी आपण आपले हृदय स्थिर केले नाही, तरी आपणही आपल्या देवापासून दूर जाऊ. त्यामुळे आपण त्याच्या नियमांनुसार चालणार नाही, त्याचे निर्णय पाळणार नाही किंवा करणार नाही. माणसाच्या हृदयाची स्थिती पाहता देव स्वतः म्हणतो की माणसाच्या हृदयाची कल्पनाशक्ती त्याच्या लहानपणापासूनच वाईट असते. देवाने पाहिले की त्याची दुष्टता मोठी आहे आणि त्याच्या हृदयातील विचारांची प्रत्येक कल्पना सतत वाईटच असते. दुष्टतेची स्थिती बदलण्यासाठी देवाने आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या सुरुवातीला बाप्तिस्म्याद्वारे पश्चात्ताप करताना दगडी हृदय काढून टाकावे आणि आपल्याला मांसाचे हृदय द्यावे. अभिषेकाद्वारे त्याने आपल्यामध्ये पवित्र आत्मा सतत घातला. परंतु ज्या व्यक्तीने देवाला ओळखले त्याने देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा आभार मानले नाहीत, तर त्यांच्या कल्पनांमध्ये व्यर्थ झाले आणि त्यांचे मूर्ख हृदय अंधकारमय झाले. आता देवाच्या उपस्थितीत बरेच लोक कृतज्ञ राहून जगतात, परंतु आपण सर्वांनी देवाचे सर्व फायदे न विसरता चांगल्या मनाने आणि आत असलेल्या सर्व गोष्टींनी त्याला आशीर्वाद दिला पाहिजे. एवढेच नाही, देवाचे गौरव करण्याचे आपण ऋणी आहोत. आज आपल्या खाण्यापिण्याच्या अनुभवातही जीवन देवाच्या गौरवासाठी असले पाहिजे. पण आज बरेच लोक स्वतःच्या गौरवासाठी स्वतःबद्दल बोलतात आणि स्वतःचे गौरव शोधतात. म्हणून ते सत्यापासून वंचित आहेत आणि त्यांच्यात अनिती आहे. अशा लोकांच्या आयुष्यात त्यांचे हृदय केवळ काळे होत नाही, पण त्यांच्या अंतःकरणाच्या अंधत्वामुळे त्यांची समजूतदारपणाही गेली आहे आणि अज्ञानामुळे त्यांचे अंतःकरण कठीण झाले आहे आणि ते देवाच्या जीवनापासून दूर गेले आहेत. ज्यांनी भावनाशून्य होऊन स्वतःला कामातुरतेच्या स्वाधीन केले आहे, जेणेकरून ते लोभासह सर्व प्रकारची अशुद्धता करू शकतील. थोडक्यात ते मागे सरकतात आणि पूर्वीच्या दगडी हृदयाच्या स्थितीकडे वळतात. म्हणून आपण स्वतः आपल्या हृदयाचा शोध घेतला पाहिजे. वाईट हृदय असलेले लोक चांगल्या गोष्टी बोलू शकत नाहीत, म्हणून आपण स्वतःला ओळखले पाहिजे. कारण येशू म्हणतो की जे अंतःकरणात भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. कर्मांद्वारे ते त्यांचे हृदय जाणू शकतात. जर हृदय वाईट असेल तर त्यांची कृत्ये देखील वाईट म्हणून प्रकट होतील. अन्यथा जर आपले हृदय प्रामाणिक आणि चांगले असेल तर आपण चांगल्या गोष्टींबद्दल बोलू आणि चांगली कामे करू. हृदय सर्व गोष्टींपेक्षा कपटी आणि अत्यंत दुष्ट आहे, म्हणून आपण ते जाणून घेण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. आपण जेव्हा स्वतःला देवाच्या हाती समर्पित करून प्रार्थना करतो तेव्हा एवढेच नाही, तर तो आपले हृदय तपासून पाहिल आणि त्याद्वारे ते जाणेल. तो आपल्यातील कोणत्याही दुष्ट मार्गांना पाहण्यास आपल्याला मदत करेल आणि आपल्याला सार्वकालिक मार्गाकडे नेईल. तो नम्र होईल आणि आपल्या हृदयात काय आहे हे आपल्याला सिद्ध करेल. जेव्हा आपण सतत आपल्याला नम्र करतो आणि प्रार्थना करतो तेव्हा आपल्या अंतःकरणाला जाणणाऱ्या देवाला तो आपल्याला पवित्र करतो आणि त्यांना साक्ष देतो, त्यांना पवित्र आत्मा देतो. पवित्र आत्मा आपल्यामध्ये येत असल्याने आपले हृदय प्रामाणिक आणि चांगले असेल, जे आपल्याला त्याच्या मार्गांनी चालण्यास आणि त्याचे निर्णय पाळण्यास आणि आचरण करण्यास प्रवृत्त करेल. वचन ऐकल्यानंतर ते पाळणे आणि धीराने 100 पट फळ देणारे फळ द्या. अशा प्रकारे आपण सर्व प्रकारच्या आनंददायी फळांनी युक्त अशा लोकांमध्ये बदलू आणि त्याच्या उपस्थितीत आपल्याला मौल्यवान फळे म्हणून पाहिले जाईल. आपला प्रभू देव आपल्याला त्यासाठी मदत करो आणि आपल्याला तयार करो.